कंचात पडलं आणि काही काही तिरप्या नजरेनं राजा दशरथाकडे पाहून म्हणते, राजा राजा विजय तुझा आहे की माझा? कथा कोणाची व्यथा कोणाला रे? चाकातला हात काढला, चाक जेव्हा पडलं तेव्हा राजा दशरथ कारच झाले. माझे प्रिय विजय तुझा आहे, विजय माझा नाही, विजय तुझा आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय मागायचं ते माग, माग काही माग. काही म्हणाली मला इच्छाच नाही, कारण फार बुद्धिवान होती. तिची खापरी जर ठेवली असती तर बिचाऱ्याने पाणी पिलं असतं. आता इतकी बुद्धिवान होती काही तिला माहित होतं नाही म्हणलं की देणाऱ्याला जोर येत असतो. चहा नको म्हणल्यावरच माणसं म्हणतात बाबा पेनच लागतो. पेण्याची जर इच्छा केली, मावशी चहा प्यायचा होता, एकदा घसा कोरडा झाला, तुम्ही महाराज चहा अन्न करायला काय झालं, पण मांजरीचं नेमकंच मळ गेलं म्हणजे दूध पिलं. इच्छा करावं तर मिळत नाही, आणि इच्छा नसली की देणारा तयार असतो. नाही म्हणल्यावर देणाराला जोड येतो. दशरथ राजा म्हणाले, माग माग प्रिय, मी सूर्यवंशाचा वीर बोलतो, प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते माग. काही म्हणाली, आज जरी माझी इच्छा नसत पण कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. उद्या जर माझ्यावर वेळ आली तर मला दिलेले 2 वर तुमच्या जवळ जमा ठेवा. बँक ऑफ दशरथ नावे कैकईच्या नावाने 2 वर ठेवा. अर्धरात्री माग प्रिय, अर्धरात्री. तिने अर्धरात्रीच मागितलेले. ती अयोध्याखंडात कथा आहे, नंतर ऐकू आपण. राजा राणीचा महिनाभर सोहळा झाला, स्वर्गात ठेवून घेतले, बोळवण केली, आणि दशरथ कैकई अयोध्येला 1 महिन्यानंतर इंद्राने बोळवण करून पाठवले. राजाला आनंदी आनंद झाला. मला कार्यकर्त्यांकडून काल एक सूचना आली होती की महाराज 3 तास सारखा दम धरून ऐकणारे आता पहिल्यासारखे राहिले नाहीत. गुडघे, कोणाच्या कमरा, कोणाला अनेक दुखणे आहेत, कोणाला अंतर आहे, मणक्यात अंतर आहे, म्हणून निदान 5-10 मिनिटं तरी मध्यंतरी सुट्टी घेतला. आज 1 ऐवजी 1:30 ला कथा सुरू झालेली आहे, म्हणून 4 ऐवजी 4:30 पर्यंत कथा चालणार आहे. तेव्हा मध्यंतरीची अगदी 10 मिनिटाची बी, मात्र 10 मिनिटाच्या वर जास्त वेळ लावू नका. 10 मिनिटात पाय मोकळे करून, कोणी थकलेले माणसे ते फिरून या 10 मिनिटात. नाहीतर पण घरी जाऊन चहा घेत बसू नका. 10 मिनिटाचा फायदा जास्त घेऊ नका. 10 मिनिटात पुन्हा परत आपल्या मंडपात येऊन बसा. एकदा सगळे जण गजर करा. कुंडली गवरदा